रोहन त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हवाई स्ट्रोक केले गेलेत ऑन साईडला. दोन शतरक्षक पुढे आलेत. हो सुंदर चेंडूला मात्र शेवटच्या क्षणी मात्र अडवले गेले. मैदानाच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झालेत. आणि इथून आपण पाहिला तर मग 3 धावा ह्या फॉलोन पूर्ण केल्यात. पंच 3 धावा ह्या फॉलोन पूर्ण केल्यात आणि निश्चितच सुरुवात झाली आहे 3 धावेनं. 3 ओव्हरचा हा मॅच खूप सुंदर स्ट्रोक होता. दयानंद कुरडा छोटा पॅकेट बडा धमाके करण्याची जिद्द चिकाटी भरलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दशरथ शेलका याच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण हे अगदी योग्य ते केलं होतं. परंतु आउटफील्डमध्ये देखील रोहिदास याच्याकडनं चांगला फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला मात्र दिशा दिली आहे. सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका होता. हो झाली आहे मिस्टेक परंतु बॅकअप चांगला मिळालं. इथून 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावेनं धावफलक पुचलंय 5 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र सातत्याने करावा लागतो. परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केलीत. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला या 2 खेळाडूमध्ये. अखूट टप्प्याची लेन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्टॅनच्या मागे मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं. भावेश शेलका आहे विकेट किपरच्या भूमिकामध्ये. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 6 अंकांवरती. आज कावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा संघामध्ये एक लेजंड खेळाडू पद्माकरजी शेलका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे चांगले रिलेटिव्ह आहेत आणि सध्या ते देखील इन ॲक्शन मध्ये. ओ चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलं 8 अंकांवरती. संयमाने सध्या तरी खेळ मात्र चालू आहे आणि म्हटलं गेलं संयमाचं प्रशिक्षण घेतलं ना की भरपूर युद्ध जे आहेत ना ते शांतपणे जिंकता येतात आणि तशा प्रकारचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या 2 खेळाडूंमध्ये. रोहन आणि दया एक चांगला धावफलक उभा करण्याचा त्यांचे प्रयत्न इथून मात्र दिसून येत आहेत. हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस्टेक झाली आहे. 2 तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु रोखलं गेलंय. 2 धावेनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 10 या अंकांवरती. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ आहे ना तो इथून मात्र संपन्न झालाय आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले 2 फलंदाज दया आणि रोहन. जवळजवळ 7 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर दया कोरडा आणि त्याला साथ देतोय रोहन. हो हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी परंतु रोहिदास फ्रेम मध्ये पाहायला मिळाले आणि एक सुंदर झेल मात्र त्यांनी कॅरी केलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज आपण पाहिला तर मग दया हा फलंदाज बाद होतोय. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती 10 धावा असताना मात्र पहिली विकेट डाऊन झाले. सुरुवातीला फलंदाज आलेला दया कोरडा हा मात्र यावेळेस बाद होतोय. चांगला स्ट्रोक खेळले होते. ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अगदी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून दिली होती दयानंद कुरडा या बॅटरनं. परंतु एलिव्हेशन
चांगलं होतं परंतु डिस्टन्स कापू शकले नाहीये आणि झेलच्या सर्वांमध्ये बाद झालेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता एक अनुभवी गोलंदाज ज्याने लेदर क्रिकेटचे धडे देखील रेखाटलेत असा गोलंदाज भावेश शेलका याला आपण पाहतोय. बॅटची नरेज 2 धावा इथे मात्र मिळाल्या जातील कारण चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेला होता. नंबर 3 वरती विशाल मालकरी याला आपण पाहतोय. दोन्ही संघाने एक मॅच आहे तो जिंकलाय. पुढील बॉल भावेश शेलका या गोलंदाजाचा अखूट टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची ही मानसिकता. शतरक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. ओहो सोपा झेल सुटला गेलाय आणि चेंडू आपण पाहिला तर मग अखेरीस पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 13च्या घेरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अशा प्रकारचं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. मित्र नशा करायची असेल ना तर कष्टाची करा या क्रिकेटच्या पटलावरती. निश्चितच तुम्हाला जर आजार झाला तर मग तो यशाचा होईल. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग धावफलक आपण पाहिलं तर 13 आपल्याला पाहायला मिळते. 14 झाले असतील. 2-2 आले. ओके 14 धावा धावफलकावरती. ओके 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 हा पुढील बॉल. हो समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. सुंदर झेल पकडला गेलाय. आणखी एक फलंदाज रोहन देखील होईल बाद. झेल पकडतायत. विकास आले आणि विकास गेले असंच म्हणावं लागेल. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल आणि महामारी चषकाची काय दमदार शानदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालंय विजयदीप खोपरेपाडा संघाचं. आणि एक सुंदर गीत निश्चितच ऐकायला मिळालं. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. यष्टीरक्षक दशरथ शेलका पुढे आले होते परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. एक सुंदरता इथून मात्र पूर्ण केली जाईल. सुंदरच्या मदतीने धावफलक पोचले गेले 15च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकातून चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. अजून एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. मात्र मोठे स्वप्न ठेवावं लागतील विशाल मालकरी या खेळाडूला. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे तो खेळ आहे. मोठे स्वप्ने ठेवली तर निश्चितच इन्कम देखील तुम्हाला मोठा होईल त्यात काही शंका नाही. समोरच्या दिशेने लॉक केला बॉलला. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. तरी पण नंबर माझा तू घे भेटायला फाट्यावर ये गोरी. नंबर माझा तू घे भेटायला फाट्यावर ये. धन्यवाद डिझे. थँक्यू सो मच. मान्यवरांची गाडी मात्र मैदानाच्या दिशेने आली आहे. आतमध्ये येऊ द्या पार्किंगसाठी जागा आहे आपल्याकडे. चला गाडी आहे. भूषण दादा पडवळे यांचं पाहिलं तर वाईड चेंडू आला. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही जोडली जाईल. धावफलक पोचले गेले 22 अंकांवरती. षटकातील पुढील बॉल. हो अजून देखील एक वाईट. अगोदरच्या मॅच मध्ये देखील भरपूर वाईट पाहायला मिळाले होते.
वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय एक खंबीर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय सन्माननीय भूषणदादा पडवळे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. आई महामाई देवी चषक 2026 मध्ये हो, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. प्रोटेक्शनसाठी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 24 या अंकांवरती. आणि भूषण दादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 क्रमांकांच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र स्पॉन्सर केले गेलेत. त्यांचे वडील कैलासवासी मोरेश्वर काशीनाथजी पडवळे यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज त्यांनी मात्र स्पॉन्सर केलेत. यावेळेस हो, सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आहे. तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. अगदी चेंडूची लेंथ आपण पाहिली तर मग थोडीशी फ्लायटेड होती. बाउन्स झाल्यानंतर थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. हा चेंडू होते डॉट. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा अखेरीस आपण पाहिलं तर मग विशाल मालकरीची विकेट मिळवली आहे गौरव जाधव या गोलंदाजानं. विकेट क्रमांक आपण पाहिला तर मग चौथा बाद झालाय. विशाल हितेश दुमाडा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 2.3 चेंडूंचा खेळ मात्र झाला. इथून अजून ही 3 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. आई सोनदेवी वाघरालपाडा आणि जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा. एक राजावली परिसरातील संघ पाहायला मिळेल आणि दुसरा संघ पिल्लार विभागातील संघ. यावेळेस बिडॉनच्या दिशेनं बॉलला स्लाइस केलं. एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचला जाईल 25 आकड्यांवरती. अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर यावेळेस ऑन स्ट्राईक वरती दशरथ कोरडा नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू बाकी आहेत दशरथ करता. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो झाला सक्सेसफुल. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला 2 खेळाडूमध्ये. यस, नो, वेट या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो समावेश मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय आणि इथून ह्या 2 धावा पूर्ण केलेत. दोन्ही टीमची टोटल पोहोचली आहे 27. लॉस 4 विकेट 27 आकड्यांवरती. नेक्स्ट मॅच आई सोनेदेवी वाघरालपाडा आणि जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा. टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट बॉल. अव्हांतरच्या स्वरूपामध्ये एक धावफलकावरती ही जोडली जाईल. धावफलक पोचलं गेले 28 आकड्यांवरती. वाईट आहे की मग नाही ही चेक करण्याकरता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. आणि डिसिजन आहे व्हाईट बॉल. अव्हांतरच्या सुरूमध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 29 धावा. सॉरी 28 झालेत. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हो, ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये पकडला गेला झेल आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर आणखी एक विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आहे. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि इथून जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता असणार आहे. चला नेक्स्ट मॅच दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. आई सोनदेवी स्पोर्ट वाघरालपाडा आणि जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा या दोन संघामध्ये.
हॅलो. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. एका बाजूने आई सोनेदेवी स्पोर्ट वाघरालवाडा, दुसऱ्या बाजूने आई जय भवानी वंगणपाडा. या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. नुकताच तिथे देशामध्ये शुभागमन झाले. एक खंबीर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. ड्रेसिंग पर्सनॅलिटी मिस्टर भूषणदादा पडवले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. काटाचा कॉल वाघरालपाडा टीम कडे येतोय आणि येतोय काटा. दादांना पुन्हा एकदा विनंती करू शुभेच्छा द्या आणि मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हा. टॉस आपण पाहिला तर आई सोनदेवी स्पोर्ट वाघरालपाडा टीमच्या बाजूने डिसिजन काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच साधारणतः किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल समोरच्या टीमला? बघू 40-45. आज संपूर्ण संघ आहे का? हो. एकंदर या ठिकाणी आले ही स्पर्धा आपण पाहताय. ट्रॉफीज देखील खूप सुंदर आहेत. कशा प्रकारे आयोजकांचं मनोगत व्यक्त करतील? खूप चांगलं आयोजन आहे, मस्त. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. निश्चितच प्रल्हाद, तुम्ही एक जबरदस्त कारनामा ह्याच मैदानावरती केला. एक ट्रॉफी देखील मिळवली आहे. परंतु किती आतुरता होती आज आई महामाई देवी चषक खेळण्याकरता? खूप आतुरता होती. ही एंट्री आम्हाला बुक करायची होती. आयोजन देखील सुंदर आहे. निश्चितच आयोजकांच्या कशा प्रकारे मनोगत व्यक्त करतील? आयोजन खूप चांगलं आहे आणि ट्रॉफीज पण खूप चांगल्या आहेत. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला देखील देतोय. तर मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाणार आहोत आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी शर्मा. थँक्यू सो मच मिस्टर DBN. लाईव्ह कॅमेरामॅन केवलचे मांगेला. धन्यवाद विजयजी भोये. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या मान्यवर कक्षेमध्ये दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. या विभागातील खंबीर नेतृत्व भूषणदादा पडवले साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आई महामाई देवी चषकामध्ये आलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, त्यानंतर प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सुरू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा वर्सेस ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 29 धावांचं टार्गेट असेल. त्या धावा चेस करण्याकरता 2 बॅटर दाखल झालेले आहेत. भावेश शेळका अँड रुतेश शेळका. शेळका बंधू मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेले आहेत. 29 धावा चेस करण्याकरता. तर त्याच्या विपक्षामध्ये बॉलर असेल नीरज कोरडा. याला आपण पाहणार आहोत. वेगवान गोलंदाज आहे उंबरपाडा संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल बॉलर नीरज कोरडा. बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल सुरेख चेंडूच्या हाताळणी. पंचांमध्ये प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डॉट. सुपर कामगिरी. चांगली सुरुवात या बॉलवरती पाहायला मिळत आहे. नीरज याच्या माध्यमातून उंचपुरा असा गोलंदाज आहे. भरपूर वेग त्याच्याकडे आहे. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करतोय. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे उंबरपाडा या संघाचा मिस्टर नीरज कोरडा. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना हा प्रकार बॉल चेंडूला हुक केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर रुतेश याने. हाफटकर बॉलची हाताळणी केली होती बॉलर नीरज याने. त्या बॉलला बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला हुक केलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता या चौकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर रुतेश शेळका आणि संघाचा सुद्धा अकाउंट ओपन केलेला आहे या 4 धाव्याने.
नीरज तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे, बॅटची एज अँड फलंदाज बाद. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर ऋतेश याचा, परंतु बॅटची एज लागून सरळ चेंडू विसावला होता विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा या संघाची. मिस्टर मागील स्पर्धेमध्ये जी आई गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा या संघाने आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली होती, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे आता आपण पाहणार आहोत. रोहिदास वाघा त्याच्या माध्यमातून नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, उभरता सितारा आहे या संघाचा. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे. नीरज तयार. चौथा बॉल असेल. आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूच्या हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 5 या आकड्यावरती. धावसंख्या 5 धावा. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय बॉलर नीरज कोरडा. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देण्याचा प्रयत्न करत नाहीये. चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करतोय. चला घाई करायची प्लीज, विनंती असेल स्पीडअप करा, वेळेबद्दल सहकार्य करा, दोन्ही संघाला विनंती असेल. नीरज तयार. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा उचललेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. या 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय रोहिदास वाघात. चांगला बॅटर आहे, सेन्सिबल बॅटर आहे या शाष्टीकरपाडा संघाचा. नीरज तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. या वेळेला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर च्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता. विकेट किपर चुकी करतोय आणि या 2 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय शाष्टीकरपाडा संघाच्या माध्यमातून. पहिली विकेट लवकर डाऊन झाल्यानंतर आता मात्र 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहिदास वाघात आणि त्याच्या जोडीला आहे भावेश शेळका. भावेश शेळका असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. नक्कीच चांगली कामगिरी करतायत, चांगली भागीदारी बिल्डअप करण्याचा प्रयत्न ते करतायत. चांगले बॅटर आहेत या संघाचे. नीरज तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर रोहिदास याने. चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. तर 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा या संघाला. अतिशय सुंदर फटका आपण जर पाहिला रोहिदासाच्या बॅटमधनं आलेला आहे मागील ओव्हर मध्ये. आता मात्र नवीन गोलंदाज दया कोरडा असेल बॉलिंग ट्रॅक वरती. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिलाच बॉल चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या
17 वर पोचली गेलेली आहे. धाव संख्या 17 पाहावं गेल कशा प्रकारे हा बॉलर आता मात्र कम बॅक करेल. या बॉलवरती दया तयार. षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केली होती बॉलरने. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर भावेश याने. चेंडूच्या रेंजमध्ये आला नव्हता बॅटर आणि तो जर पाहिलं तर नक्कीच तो बीट होतोय या बॉलवरती. सुरेख कमबॅक, चांगली कामगिरी. यंग टॅलेंट यंगस्टर आहे या संघाचा मिस्टर दया कोरडा. दया तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस आडवा टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. सुपर्ब कामगिरी, सुपर्ब लाईन अँड लेंथ ने बॉलिंग करतोय बॉलर दया कोरडा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे भावेश शेळका, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये. जाग्यावरून खेळण्याचा निर्धार केला जातो त्याच्या माध्यमातून आणि तो बीट होताना दिसत आहे. या प्रकारची बॅटिंग करून चालणार नाहीये. चांगले फटके मारावे लागतील. अजून एक चेंडू डॉट निघून जाईल. अजून एक प्रेशर क्रिएट करणारा बॉल आपण पाहिला दया याच्या माध्यमातून हाताळलेला आहे या मैदानाच्या आतमध्ये. सुपर्ब कामगिरी, सुपर्ब कमबॅक बाय दया कोरडा. चांगला बॉलर आहे या संघाचा. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक, चांगलं नियंत्रण आपण पाहतोय. आता मात्र बॅटची चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता याची माहिती पोहोचवली जाईल. 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपणा या संघाला. दया षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण, झेल झालेला ड्रॉप आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. भरपूर हवेमध्ये चेंडू उडाला होता. जजमेंट चुकलं होतं आणि नक्कीच पाहिलं तर ऑनसाइडच्या दिशेने झेल हा ड्रॉप झालेला आहे. या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 21 वर पोचली गेलेली आहे. षटक संपलेलं दुसरं. चांगली बॉलिंग केली बॉलर दया याने. फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 3 चेंडू त्याने डॉट हाताळलेले आहेत. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता या ओव्हरमध्ये दया कोरडा हा बॉलर. सहा बॉलचा खेळ बाकी असेल. 8 धावांची गरज सामना जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा या संघाला. आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलेला आहे रोहन दुमाडा, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. समोरच्या संघाला 1 बॉलमध्ये 1 धावाची गरज असताना त्या धावा डिफेंड केला होत्या या बॉलरने. आता मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज आहे आणि त्या धावा डिफेंड करण्यामध्ये चला 8 धावांची गरज. रोहन षटकातील पहिला बॉल. यावेळेस सुंदर फटका चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह केल्या. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप खराब. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 23 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा या संघाला.
रोहन धुमाडा पाहावं लागेल चांगली कामगिरी करेल का. आता मात्र सुंदर फटका लॉफ्ट डाऊन ड्राइव्ह चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. ओहो वाटा एफर्टलेस कामगिरी परंतु बॉल बाउंड्रीला टच पाय मात्र बाउंड्रीला टच झाला होता या फिल्डरचा. 6 धावा आणि हा सामना जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शाष्टी करपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स शाष्टी करपाडा संघ अँड हार्ड लक ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या मॅचचा भावेश शेळका ठरलेला आहे. भावेश आपण या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्याकरता. चांगली बॅटिंग केली भावेश याने धावा चेस केलेल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स शाष्टी करपाडा या संघाने आणि